नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि ज्यांनी चॅनलवर ह्या व्हिडिओला ओपन केलं आहे त्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे अध्यात्माविषयीचे विषय, वेगवेगळे सणवार, व्रत, वैकल्य, पूजा, त्याचप्रमाणे आता आपण जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे की शिवमहापुराणातले पंडितजी श्री प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले छान छान वेगवेगळ्या समस्यांवरचे मराठीमध्ये आपण वेगवेगळे उपाय बघतो आहे. तर आज असेच 2 उपाय आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त आणि फक्त प्रदोषाच्या दिवशी. तर हा उपाय काय आहे हे सगळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेलच, पण हे उपाय इतके छान आणि प्रभावी आहेत. आपल्या जीवनामध्ये जर का काही खूप काटे असेल, समस्या असेल, मनोकामना आपली काही पूर्ण होत नसेल तर हे उपाय जरूर करा. तर बघून घेऊया पहिला उपाय. आपल्याला प्रदोषाच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जाऊन 1 लोटा जल, म्हणजे 1 लोटा आपल्याला भगवान शिवशंकरांना पाणी अर्पण करायचं आहे. पण त्या लोट्यामध्ये आपण जेव्हा त्यात पाणी भरू त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 शमीपत्र, त्याचप्रमाणे 1 व्यवस्थित कुठेही न तुटलेलं, न खंड पावलेलं असं 1 बेलाचं पान, 1 शमीपत्र, 1 बेलाचं पान, आणि आपल्याला यात थोडासा 1 गुळाचा तुकडा टाकायचा आहे. मी पुन्हा सांगते, या पाण्यामध्ये 1 शमीपत्र, 1 बेलाचं पान आणि चिमूटभर मुगाचे दाणे आणि 1 छोटासा गुळाचा तुकडा. तुम्हाला व्हिडिओमध्ये गुळाचा तुकडा दिसणार नाही कारण ते थोडा व्हिडिओ घेताना तितकाच भाग स्किप झाला. आता ह्या 4 वस्तू टाकलेलं पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांना ज्या पद्धतीने आपण अर्पण करतो त्या पद्धतीने अर्पण करायचं आहे. म्हणजे बघा, पहिले जे गणेश भगवानांचं स्थान आहे आपल्या उजव्या बाजूला, पिंडीच्या उजव्या बाजूला बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. नंतर कार्तिक स्वामींचं स्थान, त्यानंतर माता अशोकसुंदरीचं, पार्वती मातेचं स्थान, म्हणजे या सगळ्यांवर थोडं जल अर्पण करून नंदी महाराजांच्या उभ्या पायावर आणि मग आपल्याला शिवपिंडीवर हे जल अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी अर्पण करताना, या पाण्याचा अभिषेक करताना आपण ज्या लोट्याने पाणी अर्पण करतो आहे त्याचं तोंड, म्हणजे पाणी आपल्या दिशेने पडेल अशा पद्धतीने आपल्याला आपली जी मनोकामना आहे ती मनोकामना बोलत आपल्याला हे पाणी भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. हा उपाय खूप छान आहे. पुन्हा एकदा सांगते, या लोट्यामध्ये आपल्याला 1 शमीपत्र, 1 बेलाचं पान, चिमूटभर मूग आणि 1 छोटासा गुळाचा खडा इतकं टाकून आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे. आणि हा उपाय आपल्या मनोकामनापूर्तीसाठी, कुठलीही मनोकामना असो, आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि तो करायचा आहे फक्त प्रदोषाच्या दिवशी. आता सध्या हा वैशाख मास सुरू आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच अतिशय पवित्र असा भगवान शिवशंकरांचा मास मानला जातो, तो म्हणजे वैशाख मास. आता दुसरा उपाय बघून घेऊया. आपल्याला दुसरा उपाय करायचा आपल्याला बेलाचे काटे आणि धोत्र्याचं फळ. आपल्याला हे 6 बेलाचे काटे घ्यायचे आहेत आणि हे 7 काटे आपल्याला घ्यायचे आहे. बघा, 7 काटे दिसत असेल तुम्हाला. हे 7 काटे आपल्याला घ्यायचे आहे आणि बेलाचं फळ घ्यायचं आहे. हे हातात घेऊन आपल्याला शंभू महादेवांना आपली मनोकामना बोलायची आहे. आणि सर्वप्रथम आपल्याला जे धोत्र्याचं जे फळ आहे ते फळ आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना दांडी ही अशोकसुंदरी मातेच्या बाजूने येईल आणि धोत्र्याचे जे काटे आहेत, जे तोंड आहे ते आपल्या बाजूने येईल, अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. आणि जे 7 काटे आपण घेतलेले आहेत ते 1 काटा आपली मनोकामना बोलून आपल्याला शंभू महादेवांना अर्पण करायची आहे. हा उपाय इतका छान आहे की महादेवांनी म्हटलं आहे की तुम्ही हे काटे मला अर्पण करा, मी तुमच्या जीवनातले सगळे काटे दूर करेल. आपल्या जीवनातले दुःख, कष्ट, आपल्या समस्या जे काट्याच्या रूपात असतात, जे काटे बनून, शूल बनून आपल्याला त्या समस्या टोचत आहे, आपल्याला त्रास होत आहे, तर हे बेलाचे काटे त्यांच्या स्वरूपात आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत. हे काटे त्यांना अर्पण केल्याने
आपल्या जीवनातले काटे ते दूर करतात, असा हा छान आणि प्रभावी असा उपाय आहे। आणि बाकीची नंतरची तुम्हाला जी नॉर्मल पूजा करायची असेल तुम्ही ती करू शकता। तर असे हे 2 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे। एक 7 बेलाचे 7 काटे आणि धोत्र्याचं फळाचा उपाय, आणि दुसरा म्हणजे 1 लोटा जल, त्या लोट्यामध्ये आपल्याला 1 शमीपत्र, 1 बेलाचं पान, चिमूटभर मूग आणि छोटासा 1 गुळाचा खडा घातलेलं पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे। हे दोनही उपाय फक्त आणि फक्त प्रदोषाच्या दिवशीच आपल्याला करायचे आहेत। तर तुम्हाला नक्की तुम्ही हा उपाय करा, खूप छान उपाय आहे आणि सांगितलेलं आहे की विश्वासाने करा, भगवान शिवशंकर आपली सगळ्या मनोकामना पूर्ण करतील। फक्त विश्वासाने करा आणि याला काहीच लागत नाही, प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही, खूप छान आहे। आपल्याला मनशांती तर मिळतेच, पण त्याचप्रमाणे आपण जे काही आपण ज्या मनोकामनेसाठी आपण हे करतो आहे त्यासुद्धा आपल्या पूर्ण होतात, असा बरेच लोकांचा अनुभव आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा विश्वास ठेवून, आशा ठेवून, भगवान शिवशंकरांवर आशा ठेवून, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्याचप्रमाणे आपल्या भक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही हे उपाय जरूर करा। खूप छान आणि सोपे उपाय आहे। आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे उपाय आहे येणाऱ्या प्रदोषाला तुम्ही नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि वेगळ्या उपायामध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंतांचं चिंतन जरूर करत राहा।